नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, राजमा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की ब्राझील वाघ्या या व्हरायटीचे बाजारभाव हे 1000 रुपयाने वाढलेले. तर मग ते कशा पद्धतीने वाढलेले आहेत, आपण विक्री करतेवेळेस काय आपण काळजी घेतली पाहिजे, कधी विक्री केली पाहिजे, याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, ब्राझील वाघ्या ही व्हरायटी जर डोळ्यासमोर घेतली प्रत्येक शेतकऱ्याने, तर उत्पादन कमी परंतु बाजारभाव हा जास्त प्रमाणात या व्हरायटीला लागत असतो. दिसायला निळसर कलर, पांढरा आणि थोडा प्रमाणामध्ये निळसर गुलाबी कलर हा आपल्याला या व्हरायटीमध्ये दिसत असतो. ही व्हरायटी आपल्याला उत्पादन कमी देते परंतु बाजारभाव आणि ह्या वर्षी 2025-26 सालामध्ये सर्वाधिक फायद्याची व्हरायटी ही ठरलेली. बाकीच्या व्हरायटीपेक्षा ह्या व्हरायटीचा राजमा हा एक नंबर म्हणजे सर्वाधिक चांगल्या पद्धतीचा राजमा ह्या वर्षी आलेला आहे. तर मग आत्ता आपला व्हिडिओचा मेन मुद्दा आला, बाजारभाव हे किती वाढलेत. मग 1000 रुपयाने म्हणजे किती? तर सुरुवातीच्या काळामध्ये बाजारभाव हे ब्राझील वाघ्याचे साधारणपणे 8500 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये दर हा आपल्याला मिळत होता. आणि आत्ता जर विचार केला आपण तर 9500 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आता राजमा पिकाचा दर हा झालेला आहे. आपल्या भागामध्ये या प्रमाणात जर खरेदी सुरू असेल तर शेतकरी मित्रांनो 100% तुम्ही ही व्हरायटी विक्री केली पाहिजे, कारण की नंतरच्या काळामध्ये जर बाजारभाव कमी झाले तर सांगता येत नाही. आता माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही विक्री ही करू नका, तुमच्या हिशोबाने विक्री करा. परंतु गेल्या वर्षीचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 9500 रुपयापर्यंतच बाजारभाव हे समतोल राहिलेले होते. ह्या वर्षी भरपूर प्रमाणामध्ये आवक ही व्यापाऱ्यांपाशी होणार आहे राजमा पिकाची, कारण की गेल्या वर्षी 50% राजमा पिकाची लागवड केली होती परंतु ह्या वर्षी 100% राजमा पिकाची लागवड ही झालेली. विक्री करतेवेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, विक्री करतेवेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यापाऱ्यांनी ह्या वर्षी शेतकऱ्यांसमोर एक नियम घातलेला आहे. नियम अशा पद्धतीने की ज्या प्रमाणामध्ये सोयाबीनची हवा चेक केली जाते आणि त्याच्यावरती त्याचा दर ठरवला जातो, त्याच प्रमाणामध्ये ह्या वर्षी राजमा पिकाचं देखील त्याच प्रमाणात धरलेलं आहे. ज्या पद्धतीने आपल्या राजमा पिकाला हवा लागेल त्या पद्धतीने आपल्याला बाजारभाव हे मिळणार आहेत. त्यामुळे राजमा विक्री करण्याच्या अगोदर ती त्याला चांगल्या पद्धतीने वाळू घालून त्यानंतर त्याची विक्री ही करा, नाहीतर तुम्हाला साधारणपणे क्विंटल मागं 1000 रुपये ते 1500 रुपयेपर्यंत नुकसान हे सोसावं लागेल. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जर पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. आपण कोणत्या जिल्ह्यामधून किंवा कोणत्या तालुक्यामधून हा व्हिडिओ पाहतात आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर धन्यवाद.